फक्त आतमध्ये लेफ्ट हँडेड राईट हँडेड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथे मात्र लेग जास्त बाहेर पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. ऑफ करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. क्षेत्ररक्षकाने घेतलाय चांगला झेल. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल आपण पाहतोय. यस डीजे एका षटकाच्या समाप्तीनंतर उदय बॉईज शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र षटक समाप्त होत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती. लॉस ऑफ 1. डिफेंडिंग चॅम्पियन उदय बॉईज विरुद्ध जय महाराष्ट्र आराध्य 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट मॅच PS11 84 विरुद्ध ओमकार बॉईज 84. रेडी राहायचं टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये. गोलंदाजी मार्कवरती रोशनला आपण पाहतोय. ट्राय केले. हा सुद्धा फटका चांगला आहे. नॉट आउटचा इशारा येतोय. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर झालाय. बाहेर आलाय कडक. ट्राय केलंय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. प्रणयला आपण तिथे पाहिलं. सरळ बॅटीने केलं. ड्राईव्हचा फटका एकदा देऊन जातोय. टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याला साजेशी अशी गोलंदाजी आतापर्यंत जय महाराष्ट्र आराध्य 11 संघाने केली आहे. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोशन तयार. बॉल नंबर 4. PS84 आणि ओमकार बॉईज बोलवलं ना. तो बोलला की काहीतरी वेगळं ओमकार बॉईज कॅप्टन या. ओमकार बॉईज 84. ओमकार बॉईज पण इकडेच आहे. सर टॉस साठी या PS11 84 आणि ओमकार बॉईज. धावांचा विचार केला. धावफलक 11 वरती आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहे. उदय बॉईज विरुद्ध जय महाराष्ट्र आराध्य 11 असा सामना मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 2 सुरू आहे. स्टेप आउट केले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅरिकेड करण्याचा प्रयत्न होता.
षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने उदय बॉईज 12 या आकड्यावरती गडीचा विचार केला. एक गडी बाद झालाय. झाले 12 चेंडू अजूनही महत्वपूर्ण आहेत. उदय बॉईज थोडंसं अजूनपर्यंत स्ट्रगल करताना आपल्याला दिसलाय. परंतु उरलेल्या 12 चेंडूवरती जास्त धाव अर्जित करावे लागतील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय तुषार. बोल यार इकडे नको उडून ना माईक मध्ये आवाज जातो. धावांचा विचार केला 13 धावा आफ्रिकावरती येत. गडींचा विचार केला 1 गडी बाद झाला. येणारे 5 चेंडू महत्वपूर्ण आहेत. लीग वाईजच्या माध्यमातून ही धाव आहे. शिवसेना चषक 2025 आपण पाहतोय. प्रथम क्रमांक पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. तृतीय क्रमांक 20,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक. डायरेक्ट हिटची संधी आहे. नॉट आउटचा इशारा येतोय. धावांचा विचार केला. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत तिसऱ्या षटकातील झालाय. डान्सिंग डाउन द ट्रॅक. हलक्या पुढे इथे खेळून काढलं. फक्त 1 धाव तिथे सुद्धा परिपूर्ण होते. धावांचा विचार केला. धावफलक 16 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरे षटक प्रगती पथावरती आहे. उदय बॉईज संत गतीने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा होतोय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला 17 या आकड्यावरती आहे. 17 लॉस ऑफ धावांचा विचार केला. धावफलक 18 या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे.
18 ऑन द स्कोर कार्ड टॅली. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत संपूर्ण राहिली. टॉस जिंकण्यानंतर मग विचार केला जय महाराष्ट्र आराध्य 11 या संघाने टॉस जिंकला. त्याच्यानंतर प्रत्येक गोलंदाजाने त्या डिसिजनला साजेशी अशी गोलंदाजी केली. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार करून उरलेले 5 चेंडू घेऊन शिवम आहे. स्टेप आउट केलाय. फटका चांगला परंतु त्यापेक्षा क्षेत्ररक्षण अप्रतिम डिफ्लेक्शन आपण पाहतोय. ज्या गतीने चेंडू आला त्याच गतीने क्षेत्ररक्षकाने डिफ्लेक्शन सुद्धा दाखवलंय. व्यूहरचनेमध्ये सातत्यपूर्वक बदल आपण पाहतोय. हा फटका चांगला आहे. चेंडू होतोय आता फरार. धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4. विचार केला धावफलक आता मात्र 23 या आकड्यावरती आहे. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण आहेत. क्या कर रहे हैं घुसने लौटे बॉल इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण बेसिक्स ऑफ फिल्डिंगचा वापर झालाय. बॉडी लाईनला चेंडू लाईनच्या अगदी समोर ठेवणं अंडरआर्म क्रिकेटमध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. ते क्षेत्ररक्षकाने केलं. लॉंग ऑनला होते चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये फलंदाज बाद. धावफलक 24 या आकड्यावरती स्थिरावत आहेत. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उदय बॉईज बॅटरचं नाव पोचवा प्लीज. बॅटर्स नेम प्लीज. उदय बॉईज. शंकर. अजून एक सिंगल येते ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो. त्या ऑक्सिजनचा वापर झालाय. सिंगल धावफलक 25 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. अजून एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्यापेक्षा चांगली फेकी. इज अ टार्गेट. गिव्ह अ शॉर्ट ब्रेक. जाऊया डीजे मास्टरकडे. कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा शिवसेना चषक 2025 चा अंतिम मेगा 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 फिरायला दिवस. या डीजे अशी प्रगती केली होय आमच्या. आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे.
चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. सुरुवात करा. 27चा पाठलाग करायचे. चेतन आणि मनोज ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या जोडीवरती जबाबदारी आहे 27 धावांचा पाठलाग करायचा आहे. जय महाराष्ट्र 84. आराध्य 11 संघाने टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी चांगली राहिली. आता त्याच क्रमामध्ये फलंदाजी करावी लागणार आहे. मनोज आणि चेतन ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला सुरुवात करा प्लीज. 27चा पाठलाग करायचंय. चला घाई करा प्लीज. अजूनही पहिल्या फेअर डिलिव्हरीची वाट बघितली जाते सेकंड इनिंगच्या. पहिल्या चेंडूवरती स्पॅडा स्वीप करायचं होतं. रनआउटची संधी आहे. फेक ही थोडीशी वाईडिश आहे. एक 22च्या माध्यमातून ही धाव आहे. करून फक्त पंच केले. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे इथून मात्र धावफलकावरती केवळ 27 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा. सिंगल डबलने सुद्धा ही मॅच पूर्णपणे आपण क्लोज देऊ शकतो. त्याच्यामुळे संयम दाखवणं मैदानाच्या आतमध्ये खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा ट्राय केला. इंटू द गॅप. सुरेश रैना गोबी स्टाईल मध्ये येतोय हा दमदार, असरदार, दिमागदार शिवसेना चषकाचा चौकार. चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँडेड बॅटरने चौकार लगावला. 27 धावांच्या पाठलागामध्ये हा चौकार खूप जास्त महत्वाचा आहे. रनचेस मध्ये हा चौकार खूप महत्वाचा आहे. त्यावेळेस कट केलाय. अजून एक चांगला फटका. इंटू द गॅप, इंटू द कॉर्नर. येतोय हा बॅकफूट वरती आपण पाहिलं अप्रतिम फटका. चेंडूला पूर्णपणे न्यायला, कारण मागचा चेंडू थोडासा फुलर लाईनचा होता. त्याचा फायदा ड्राईव्हच्या माध्यमातून उचलला गेला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पहा काय फटका खेचलाय. HNR स्पोर्ट्सची खासियत आहे. HNR स्पोर्ट्सची खासियत आहे. मंदारला आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय. अप्रतिम कॅमेरा वर्क. पॅरास्वीपचा प्रयत्न झाला आहे. एक धाव. अतिशय वेगाने धाव पूर्ण केली आहे आणि धावांचा विचार केला. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आहे. 19 मध्ये 16ची गरज आहे. 19 मध्ये 16ची गरज.
आउट आहे पाटील. 18 मध्ये 15ची गरज. एका षटकाच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र आराध्य 11 चांगल्या परिस्थितीमध्ये 12 या आकड्यावरती आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस क्लिअर करून घ्यायचा प्लीज. आयोजक PS11 84 बनाम ओमकार बॉईज 84. PS11. चला PS11 84 आणि ओमकार 11 टॉस साठी या. प्रसादला आपण पाहतोय हलक्यात घेऊन काढले. शिवसेना चषक 2025 आपण पाहतोय. दुसरे दिवस या स्पर्धेचा आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा अप्रतिम मेजवानी. कडकण्याचा प्रयत्न होता. अजून एक सिंगल. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. दिलेल्या मुभेपेक्षा जर आपण अर्थातच कुठेतरी थ्रोईंग आर्म चेंज केला तर पंच लगेच दंडित करतायत. इथे मात्र प्रत्युत्तर दिले गोलंदाजाने. कॉट झालाय फलंदाज स्वतः सांगतोय. चेतन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या प्लीज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रिषभला आपण पाहतो. आल्याला पेडा स्वीप करायचं होतं. रनआउटची संधी. जय महाराष्ट्र आराध्य 11 संघाला अजून येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 11ची गरज आहे. उद्या बॉईज संघाला इथून मात्र ब्रेक थ्रू पटकावणं गरजेचं आहे. गडी पटकावणं गरजेचं आहे. जर मॅच मध्ये आपल्याला कमबॅक करायचं असेल, प्रत्युत्तर द्यायचं असेल तर गडी बाद घेणं गरजेचं आहे. हलक्याने खेळून काढलाय. संयम दाखवतो इथे मनोजचा विचार केला. 6 चेंडू त्याने फेस केला आतापर्यंत आणि 11 धावा त्याच्या फळीतून आल्यात. 1 to गोचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू असणार आहे. इथे मध्ये ट्राय केले. एक धाव तिथे भेटणार आहे. षटक होते समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय महाराष्ट्र आराध्य 11 18 लॉस ऑफ 1. समीकरण येणाऱ्या 12 मध्ये 9 धावांची गरज आहे. ओमकार बॉईज डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस आपण जिंकलाय ओमकार बॉईज. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू मॅच होण्याच्या 5 मिनिटं अगोदरच कॉम्बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. PS11 84 आणि ओमकार बॉईज 84 नेक्स्ट मॅच. एक्स्ट्रा प्लेयर दादा पाठव ना. लगेच पाठव. तीन निकाले थे, एक एक्स्ट्रा डालेगा. लागत है सब तो बोल रहे थे
बॉलर आशिष चला घाई करा प्लीज, पंच ताकीद द्या, खूप जास्त वेळ या इनिंग मध्ये घेतला गेलाय. चार नव्हता तो पण आडवा झालेली मॅच एवढी 4 आडवलं. पेक्षा जास्त बाहेर, वाईट बॉलचा इशारा आहे. ड्राईव्हचा फटका, एक धाव तिथे भेटते. शॉर्ट स्वीपर कव्हर वरती खेळाडू तैनात जरी केला असला तरी एक धाव तिथे भेटते. अगदी वेगाने चेंडू हाताळण्यासाठी आशिष लालला ओळखलं जातं. इथे मात्र वाईट बॉल आहेत. अतिरिक्त धावा अडचणीमध्ये आपल्याला आणणार आहेत. 21 फलकावरती आहेत, 11 मध्ये 6ची गरज आहे. एका बाजूला मनोज तर दुसऱ्या बाजूला ऋषभ, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. फुलर लाईनचा चेंडू, डॉट बॉल आहे. कमबॅक केलंय गोलंदाजाने. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकात झालाय. 10 मध्ये आता 6ची गरज आहे. स्ट्राईक वरती आपण मनोजला पाहतोय, ज्याच्या फळीतून 11 धावा आल्यात 7 चेंडू मागे. विकेट घेण्याचा प्रयत्न, बॉक्स आउटच्या रूपामध्ये मोक्याच्या क्षणी गडी झालाय बाद. हा विकेट मात्र या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो का? बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. इट इज नो. 5 गरज, थोडंसं स्पीडअप करा प्लीज. लगेचच क्षेत्ररक्षण सजवा. प्रत्येक चेंडूवरती गॅजर होऊ नका प्लीज. उदय बॉईज आपल्याला विनंती आहे प्लीज, पंचांच्या माध्यमातून ऑफिशियल पहिला पुकार आहे आपल्यासाठी. जर डिले आपण केला तर आपल्याला पॅनलाइजला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. सातत्याने वेळ मात्र तुमच्या माध्यमातून जास्त घेतला जातोय. आशिषने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय आणि प्रेम आहे शिवसेना चषक 2025 वरती आणि अर्थातच सुमिजी तोडणकर सरांच्या नेतृत्वावरती प्रेम आहे. प्रेक्षक कालच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित होता. जसं जसं संध्याकाळचं सत्र होईल अनेक मान्यवरांची सुद्धा मांदियाळी असेल. आणि आधीने घेऊन काढलाय, फक्त चिप केलं. 5ची गरज आहे. प्लेस्टिक से जास्त बाहेर, एक के साथ एक फ्री, एक के साथ एक फ्री. हा फटका चांगला आहे. वॉट अ शॉट.
येतोय विजयी चौकार, येतोय विजयी चौकार आणि 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. हाडले उदय बॉईज डिफेंडिंग चॅम्पियन मात्र कुठेतरी